मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड हिंगोली दौऱ्यावर आहेत। आता मी नांदेड विमानतळाच्या बाहेर आपण जर बघितलं तर या नांदेड विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे। अनेक शिवसैनिक जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले आहेत। साधारणपणे मुख्यमंत्री दुपारी 2:15 नांदेड विमानतळावर दाखल होतील आणि नांदेड विमानतळावरून जे आहे ते वाहनाने हिंगोलीकडे जातील। हिंगोलीत जे आहे ते आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कावड यात्रेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। कावड यात्रेत जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर जे शिवसैनिकांना शिवभक्तांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहनाने जे आहे ते नांदेड विमानतळावर येतील। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठी गर्दी कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची या ठिकाणी पाहायला मिळते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नांदेड शहरातील इतर भागातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। शासकीय विश्रामगृहाबाहेरही छावणीचं स्वरूप आलं आहे। ज्या पद्धतीने जे आहे ते मराठा समाज बांधव आक्रमक झाले होते, त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता। त्याचबरोबर काँग्रेसच्या बैठकीतही गोंधळ घातला होता। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली होती आणि हे सर्व पोलीस कर्मचारी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड विमानतळावर हजर झाल्यानंतर पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे। एकंदरीत जे आहे ते हे सगळं पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित नांदेड येथील काही दिग्गजांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा दौरा विधानसभेच्या तोंडावर जो महत्त्वपूर्ण मानला जातो आणि या दौऱ्यातून मुख्यमंत्री अजून काही लोकांना आपल्या पक्षात घेतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत सह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।